उमरगा तालुक्यामध्ये गुंजोटी येथे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड आणि दुकानात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते। बुधवारी या नुकसानग्रस्तांना भाजपाचे शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे आणि तहसीलदार गोविंद एरमे यांच्या हस्ते शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले। तालुक्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी गेले, घर कोसळले। कपड्याचे शोरूम, किराणा दुकान आदी दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते। यानंतर प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर केला होता। यावेळी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत कुणाचे घर कोसळले तर कुणाच्या दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले होते। पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य रफिक तांबोळी, डॉक्टर विक्रम जीवनगे, रवींद्र ढंगे, योगेश राठोड, महालिंग बापशेट्टी, गौस शेख, अमर भोसगे, बाबा शिकलगर, सुजित शेळके, महानंद कलशेट्टी, भाजप मुरुम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर, सचिव राजू मुल्ला, मुरुमचे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, गुंजोटीचे माजी सरपंच शंकरराव पाटील, साधू गायकवाड, कदेर सरपंच सतीश जाधव, सुधीर चव्हाण, पंकज बनसोडे, धनराज जाधव, सिद्धराम देशमुख, सुनील पाटील, मनोज गुरव, महेश पाटील, पिंटू साखरे, तम्मा शेटगार, बाळू चौधरी, लिंबराज पाटील, योगेश पाटील, रवी देशमुख, सरपंच परशुराम देवकते आदी उपस्थित होते। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।